शिरूर तालुक्यातील कोरेगावमध्ये 35 वर्षीय सोपान, बायको सुनीता व आपल्या 2 मुलांसोबत राहत होता. हे कुटुंब मूळचं वाशिममधील होतं, पण उदरनिर्वाह करण्यासाठी ते पुण्यात आले होते. पण नवरा सोपान हा खूप वाईट नजरेचा माणूस होता. कोणतीही स्त्री असो की मुलगी, तिच्याकडे वाईट नजरेनं बघितल्याशिवाय तो राहत नव्हता. आणि घरी येऊन रोजच बायकोवर बळजबरीनं तो संबंध बनवत असे, तिला त्रास देत असे. ती संबंधांना नकार देत असेल तरी नवरा ऐकत नसे. आपले मुलं आता मोठे झाले आहेत, त्यांनाही सगळं समजतं म्हणून त्यांच्यासमोर असे वागत जाऊ नका, बायको वारंवार नवऱ्याला सांगत. पण नवरा सोपान मात्र सुधारायचं नाव घेत नव्हता. अगदी अश्लीलप्रमाणे घरात बायकोसोबत तो वागत असे. वारंवार असा त्रास देत असल्यानं त्याच्या त्रासाला त्याची बायको खूप कंटाळली होती. म्हणून त्याची बायको मुलांना तिथेच सोडून रागाने माहेरी निघून गेली होती. 3 वर्ष तिला माहेरी जाऊन आता झाले होते, पण सोपानने आपल्या मुलांना तिच्यासोबत आता पाठवले नव्हते. कारण मुलांची आठवण आली की ही बरोबर आपल्या घरी येणार असे त्याला वाटायचे. बायको गेल्यानंतर सोपान ज्या ठिकाणी काम करायचा त्याच ठिकाणी एका स्त्रीसोबत त्याने अनैतिक संबंध ठेवले. तिच्यावर आपला पैसा तो उडवू लागला. परस्त्रियांकडे वाईट नजरेनं बघणं त्याचं बंद झालं नव्हतं. त्यातच अनैतिक संबंध कवितासोबत जोडले. कधी तो तिच्या घरी जायचा तर कधी ती याच्या घरी यायची. सोपानच्या घरात 11 वर्षाची त्याची एक मुलगी व 13 वर्षांचा मुलगा देखील राहत होता. आपल्या बापाचं असं परस्त्रीसोबत वागणं या दोघांनाही आवडत नव्हतं, परंतु शेवटी ते लहानच होते म्हणून काही बोलू शकत नव्हते. कविताने जेव्हा सोपानसोबत अनैतिक संबंध ठेवले तेव्हा ती त्याच्या घरी त्याची बायको म्हणून राहायला लागली होती. कविता आणि सोपानचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, परंतु सोपान सुधारणांमधील नव्हता. तो कविताला देखील असेच त्रास देऊन संबंध बनवत असे. तिची इच्छा नसतानाही तिला बळजबरीनं हे सगळं करावं लागत असे. आणि त्याच्या अशा अनैतिक संबंधांना कंटाळून कविताने देखील त्याचं घर सोडलं. आता सोपान परत एकटा पडला. आता मात्र सोपानच्या आयुष्यात दुसरी कोणतीही महिला येत नव्हती आणि वासनेचं भूत त्याच्या अंगात शिरलं होतं. काहीही करून त्याला त्याच्यातील आग शांत करायची होती, परंतु बायको ही यायला तयार नव्हती आणि जी प्रियसी घरात आणली होती तीही त्याला कंटाळून निघून गेली होती. तो काम करत होता त्या ठिकाणी व घराशेजारील स्त्रियांकडे वाकड्या नजरेनं बघू लागला, पण कुणीही त्याला रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे सोपान हा दारू पिऊन घरी यायला लागला. घरात आल्यावर आपल्या मुलांवरच राग काढू लागला, त्यांना मारू लागला. 11 वर्षाच्या त्याच्या मुलीवर घरातील कामाची जबाबदारी येऊन पडली होती. सुनीता मात्र फोनवरच आपल्या मुलांची हालचाल विचारत असे, परंतु नवऱ्याकडे यायला ती तयार नव्हती. आता मात्र या वाईट नवऱ्याची नजर आपल्याच 11 वर्षाच्या मुलीवर पडली. का नाही आपण तिच्यासोबतच असे कृत्य करावे ज्यानं आपल्यातील भूक शांत होईल, असा विचार करून एके रात्री या नराधम बापाने आपल्याच 11 वर्षाच्या मुलीसोबत असले वाईट घाणेरडं कृत्य केलं. या लहान मुलीला इतकं काही कळत नव्हतं, पण आपला बाप आपल्यासोबत वाईट वागतोय याची तिला जाणीव झाली. नियमितपणे आता असेच घडायला लागले. 13 वर्षांचा मुलगा घरात नसताना हा बाप दारू पिऊन घरी यायचा व त्या मुलीसोबत असे कृत्य करायचा. तो हे देखील विसरून गेला होता की ही आपली रक्ताची सख्खी मुलगी आहे. बाप आणि मुलगी या नात्याला त्यानं कलंक लावला होता. सुनीताच्या मुलीसोबत जेव्हा नेहमीच असे घडायला लागले तेव्हा तिलाही हा त्रास सहन होत नव्हता. आपला बाबा आपल्यासोबत असे का वागतो तिला कळेना. त्यामुळे ती नेहमीच नाराज राहायला लागली. फोनवर आईसोबत काहीच बोलत नव्हती. शाळेत जाणं तिनं बंद केलं. घरात एकटे एकटे राहायला लागली. ही 11 वर्षांची मुलगी स्वतःलाच कोसत असे. आपल्या आई बाप असे का असा विचार ती करत असे. आई आपल्याला सोडून आपल्यापासून दूर राहते तर सख्खा बाप आपल्यासोबत असे कृत्य करतो. या विचारानं ती पोरगी पूर्णपणे एकटी पडली होती आणि हा सगळा त्रास ती सहन करत होती. त्या नराधम बापाचं मात्र काम पूर्ण होत होतं. आता त्याला बायको व प्रियसीचीही गरज नव्हती, कारण त्याला शिकार त्याच्या घरातच सापडलं होतं.
आणि या नादात तो हे देखील विसरला की ती आपली रक्ताचीच मुलगी आहे. परंतु घरात बहीण नाराज असल्यामुळे, एकटं राहत असल्यामुळे तिच्या 13 वर्षाच्या भावाने तिला काय झालं म्हणून विचारलं. आधी त्या मुलीनं त्याला काहीच नाही असं सांगितलं, परंतु भावाने तिला अगदी विश्वासात घेऊन मी तुझ्यासोबत आहे असं सांगितल्यावर 11 वर्षाच्या त्या मुलीनं बापाचा त्रास सहन न झाल्यानं आपल्या भावाला आपल्यासोबत घरात काय काय घडत आहे हे सगळं खरं सांगितलं. भावाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्याही पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या मनात देखील आपल्या बापाबद्दल राग निर्माण झाला. आपल्या बहिणीसोबत किती वाईट कृत्य घडले हे त्यानं आपल्या आईला फोन करून सांगितलं. आईला देखील हे ऐकून धक्काच बसला. लगेचच इतक्या दुरून इकडे घरी येणं तिला शक्य नव्हतं. म्हणून त्यानंतर सुनीताने कोरेगाव येथील आपल्या चांगल्या मैत्रिणीला फोन करून संबंधित सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सुनीताच्या मैत्रिणीने पीडित मुलीच्या घरी धाव घेतली आणि परिस्थिती ती पाहून रांजणगाव पोलिसांना घटनेची पूर्ण माहिती दिली. रांजणगाव पोलिसांनी आधी त्या पीडित मुलीला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर रांजणगाव पोलिसांनी या नराधम बापाला ताब्यात घेतलं. 29 ऑगस्ट 2024ला जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा जनतेनं संताप व्यक्त केला. पूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. आता ही मुलगी तिच्या आई व भावासोबत मामाकडे राहते. मित्रांनो, त्या बापाला तर शिक्षा झाली, जन्मठेप झाली की फाशी हे अजून समजलं नाही. परंतु या कथेतून आपण एक नक्कीच शिकावं. नवरा बायकोचे कितीही भांडणं झालेले असू द्या, आपल्या मुलांना, खास करून आपल्या मुलीला एकटं सोडून माहेरी जाऊ नये. नवऱ्यावर कितीही विश्वास असू द्या, घरातल्या माणसांवर कितीही विश्वास असू द्या, पण तरीही आपल्या मुलांना एकटं अजिबात सोडू नका. रक्ताचीच नाती जर असे वागायला लागली तर विश्वास नक्की कुणावर ठेवायचा. 3 वर्ष मुलांपासून एकटं दूर राहणं हे बरोबर नाही किंवा नव्हतं. कितीही त्रास असला तरी आपल्या मुलांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यायलाच हवा. बाकी ही सत्य घटना आहे. पात्रांची नावं बदललेली आहेत, पण या 11 वर्षाच्या मुलीसोबत जे घडलं ते अतिशय लज्जास्पद होतं. त्यामुळे तिच्या बापाला फाशी होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपण अशाच नवीन क्राईम स्टोरीज चॅनलवर टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.